ती आजच्या भाग्यवान विजेत्याची. आजचा भाग्यवान विजेता कोण असेल? लकी ड्रॉची शेवट आपण बघतोय, आजची शेवटची रात्र आहे. आणि लक्ष असू द्या, आयोजक आणि खेळाडू यांना ते पारितोषिक दिलं जाणार नाही भाग्यवान विजेत्याचं. आजचा भाग्यवान विजेता कोण असेल? पहिल्या रात्री आपण बघितलं होतं, एका गरजूला गेली होती. आणि आजचा या ठिकाणी तो भाग्यवान विजेता कोण असेल आपण बघतोय. या ठिकाणी लकी ड्रॉची चिठ्ठी या ठिकाणी काढण्यात येईल. एक षटक होऊ द्या, तोपर्यंत प्रतीक्षा करू आपण. पहिल्या 2 सामन्यामध्ये ज्यानं चौकाराने सुरुवात केली, आता मात्र इथे पहिल्याच बॉलवर सागर भोईर बंटी बद्रिकेचा शिकार बनतोय. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. तर या ठिकाणी आपण बघतोय लकी ड्रॉची चिठ्ठी काढण्यात येते. आपल्याला पाहायला मिळेल आजचा शेवटचा या ठिकाणी रात्रीमधला भाग्यवान विजेता कोण असेल. आणि आज आपण बघतोय या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि या छोटा चिमुकला या ठिकाणी चिठ्ठी काढतोय. कोण तो भाग्यवान विजेता? राजेश कुमार आळी आंबिवली. राजेश कुमार आळी आंबिवली. आणि राजेश कुमार आळी आंबिवली आपण कॅमेरामध्ये पाहू शकता. या ठिकाणी आपण बघतोय, तेरा नाम है क्या राजेश कुमार? आणि इथे आपण बघतोय राजेश कुमार यांना त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. आणि बघतोय आपण त्यांना, कारण गरजवंताला या ठिकाणी पारितोषिक गेलं पाहिजे. आणि तो या ठिकाणी ध्यास कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. अभिनंदन या ठिकाणी आपण करूयात. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षकासाठी, कारण आपण बघतोय पहिल्या दिवशी त्या प्रेक्षकाचा मोबाईल फुटला होता. अगदी 6:30 वाजेपासून तो प्रतीक्षा करत होता की मला मोबाईल लागेल का पहिला. आणि त्या क्षणी आपण बघितलं होतं पहिली चिठ्ठी उचलली होती, परंतु ती आयोजकाची होती. आणि त्यानंतर मात्र त्या भाग्यवान विजेत्याला तो मोबाईल लागला होता. आणि आज आपण बघतोय या ठिकाणी या भाग्यवान विजेत्याला हा मोबाईल आपण बघू शकता ऑन स्क्रीन. या ठिकाणी आपण पाहू शकता. तो ये मोबाइल जीतने के बाद कैसा लगता है आपको? अभी अच्छा लगता है। कितनी देर तक आप यहाँ रुके थे? हाँ? कितने देर से यहाँ पे रुके थे? मैं तो बहुत टाइम से रुका था। मोबाइल के लिए रुके थे या मैच देखने के लिए? मैच भी है, मोबाइल भी तो पण नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय हा भाग्यवान विजेता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इससे पहले आपके पास कौन सा मोबाइल था? वीवो। और ये मोबाइल अभी आप किसको देंगे? अपने वाइफ को। जोरदार टाळ्या वाजवा. आपण बघतो या ठिकाणी पत्नीला त्यांनी समर्पित करणार आहे. आज त्यांची पत्नी पण घरी गेल्यावर म्हणेल की आता इथून पुढे तुम्ही प्रत्येक मॅचला बघायला जात जा जिथे पारितोषिक असेल. तर वळूयाच सामन्याकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा एक हाय व्होल्टेज सामना. एका बाजूला लोधुली संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल तो बाताण संघ. बंटी बद्रिके पहिले 4 बॉल आणि 4 बॉलवर एकही धाव आतापर्यंत नाहीये. फलंदाज निलेश भोईर रनआउटच्या रूपानं बाद. टॉस जिंकला भातान संघानं. श्रीदत्त भातान संघानं मी म्हणेन की एक चांगला निर्णय होता, कारण या धावपट्टीचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करणं हा निर्णय जरूर चांगला आहे, परंतु तो चांगला ठरवताना तुम्हाला काही धावाही जोडाव्या लागतील. धावांचा पाठलाग आजच्या रजनीमध्ये झाला नाही आहे, परंतु त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला चांगल्या धावा जोडाव्या लागतील. रोशन भोईर स्ट्राईकवर राहील. पहिले 4 बॉल बंटी बद्रिकेचे काय अफलातून राहिलेत. पहिल्याच बॉलवर सागर भोईरला पकडला, त्यानंतर लागोपाठ 2 डॉट बॉल, तिसरा रनआउट. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, जागचं हलू दिलं नाहीये. रोशन भोईरला मात्र उत्तम दर्जाचा बॉल ट्रॅव्हल केला आणि फक्त नक्कीच आपण बघतोय दिनेश बंधू सर या ठिकाणी पाहायला मिळतंय.
पहिला मेडन षटक या ठिकाणी पाहायला मिळेल का? कारण आपण बघतोय मैदानावर लोधुली संघ आज या ठिकाणी आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करत असताना, परंतु प्रणित शेठ सांगले आपल्याला पाहायला मिळतील. किती आनंदी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आज त्यांनी संपूर्ण गावाला एकत्र केलं लोधुली टीमला आणि संपूर्ण टीम उतरवली आहे. आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय. पहिलं मेडन षटक येईल का या प्रतीक्षेमध्ये आपण कायम राहिलो. शेवटच्या बॉलवर अखेरकार धावा जोडल्या तब्बल 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बंटी भद्रिकेनं धावा दिल्या. शेवटच्या बॉलवर 2, एक फलंदाजा त्यानं बाद केलं आणि एक फलंदाज झाला रनआउट. असे 2 बाद, निव्वळ 2 धावा. टॉस जिंकला, निर्णय आला प्रथम फलंदाजीचा. कदाचित टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय सार्थ ठरवायचा असेल तर अजून मिनिमम 20 ते 22 धावा तुम्हाला बोर्डवर लावाव्या लागतील. कारण आजचा विचार केला ना देवेंद्र सर, तर खऱ्या अर्थानं कोणालाही वाटलं नव्हतं की चांबारली संघ इथून पराभूत होऊन घरी जाईल. परंतु क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला किती मोठा खेळ आहे. ज्या संघानं 75 धावा या बोर्डवर लावल्या, ज्या संघानं एका सामन्यामध्ये 75 धावा जोडल्या, त्या संघाला 50 धावांचा पाठलाग होऊ शकला नाही. हे क्रिकेट आहे. कारण क्रिकेट कुणाची मक्तेदारी चालत नाही. प्रत्येक डाव हा नव्यानं तुम्हाला उभा करायचा असतो. प्रत्येक सकाळ ही तुम्हाला नवी पहाट देते. त्याच्यामुळे तो नवा खेळ क्रिकेटचा पाहिला. कितीही सुखद वाटली तरी संपणारी प्रत्येक वाट असते, परंतु संपणाऱ्या प्रत्येक वाटेबरोबर उगवणारी एक नवी पहाट असते. ती नवी पहाट बातान संघासाठी कोण घेऊन येईल? जयेश भोईर अजूनही क्रीजर उभा आहे. क्षमता भली मोठी आहे. जेवढा मोठा सामना तेवढा इनिंग खेळण्यामध्ये मास्टर आहे. त्या धावा जोडल्या जातील का? गोलंदाजीच्या मार्कवर अजय सांगळे. बराच बाहेर बॉल मात्र टाकला, ऑफस्टिकच्या बराच बाहेर, आणि त्या बाहेरनं एक्स्ट्राची रन येते. मोक्याच्या क्षणाला सामना 3 षटकांचा आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन्स तुम्हाला सांभाळाव्या लागतील. 99 वाईट आहे. मयूर पाटील सांगतायत या स्पर्धेमधला 99 वाईट आहे. म्हणजे आपण वाईट टाकण्यामध्ये किती वाईट आहोत हेही संघाने दाखवलं आहे. बिनसतंय, बरंच काही बिनसतंय, बरंच काही घडतंय. इट्स अ नो बॉल कॉल. 1+1. पुढचा बॉल राहील फ्री हिट. या पहिल्या 2 बॉलवर धावा आल्या तब्बल 3. याचा अर्थ एक षटकाच्या समाप्तीनंतर बोर्डवर धावा लागत आहेत 5. पहिले 2 अनलिगल. पहिले दोन्ही खराब बॉल मात्र टाकलेत आणि त्याच्यामुळेच धावपळकर धावा लागत आहेत 5. फ्री हिटचा हा बॉल रोशन भोईर कसा सामोरा जाईल? 18 बॉलमध्ये आव्हान काय उभं केलं जाईल? प्रत्येकाला जिंकायचं आहे. कारण इथून जिंकून एक बाईक आपल्या घरी न्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, प्राईज बाजूला, परंतु खेळ बाईकचा. तर बाईकचा खेळ काय रंगेल? फ्री हिटच्या बॉलवर मिळालेल्या संधीचं सोनं उडवला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. ज्या स्टाईलनं तो खातं उभं करतो ना, खातं खोलतो ना रोशन भोईर, त्या स्टाईलनं ठोकला षटकार. फिल्टर लावला, खऱ्या अर्थानं डान्सरला सुद्धा. 2 कोलमडले, 2 उभे राहिले. आता आळीपालीने ते नाचतील आणि फायनलपर्यंत पुन्हा सगळे जागे होतील. आणखीन एक चांगला बॉल पुन्हा एकदा पाहतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन्स कंप्लीट केली जाईल. याच धावा, कारण या मैदानानं धावा तशा फार कमीच पाहिल्या. मोठ्या धावांचा डोंगर फक्त 75चा पाहिला जरूर, परंतु 75 धावा करणारा संघ या स्पर्धेमधून बाहेर झाला आहे ही तेवढीच खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक डाव नव्यानं सावरावा लागेल. तुम्हाला प्रत्येक खेळ डोळे उघडे ठेवून खेळावा लागेल. कारण खेळायचं आहे, लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. नुसतं जिंकणं नाही. 4 बाईक आहेत आयोजकाकडून, त्याच्यामुळे त्या बाईकचा खेळ, त्यासाठीही तुम्हाला इथे आपला सर्वोत्तम खेळ द्यायचा आहे.
100वा वाईड या स्पर्धेमधला आला. मी मगाशी ते म्हटलं. नक्कीच बंधू आपण बघतोय 100वा व्हाईट या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु आमचे अमोल जांभळे आणि पवन पार्टे तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडूनही या स्पर्धेसाठी अजून शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय ही स्पर्धा आता मात्र यशाच्या शिखर गाठताना आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे आपण बघतोय जे या मैदानावर असतील, घरी असतील, कुठे प्रवासात असतील, ते सगळे या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 101 ची बोहणी झाली वाईटची. या धावा उत्तरार्धामध्ये धैर्यशील 11 आई एकविरा लोधिवली संघाला जाब विचारतील. बॅटनं धावा येत नाहीत आणि एक्स्ट्राच्या धावा जेव्हा बहाल केल्या जात आहेत ना, तेव्हा विचार करावा लागेल. जयेश भोईर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. जयेश भोईर ऑन स्ट्राईक. मी म्हटलं होतं जेवढा मोठा सामना तेवढा मोठ्या इनिंग खेळण्याची सवय जयेश भोईरनं स्वतःला लावूनच घेतली आहे. मोठ्या सामन्यामध्ये मोठा इनिंग पाहिलं जाईल. धावा तर आलेत, मग ते 4 आहेत की 6 याचा विचार विनिमय केला जाईल. सिंगल रन्स मात्र या बॉलवर कंप्लीट केली जाते. मागच्या बॉलवर 4 धावा आणि इथे मात्र सिंगल रन्स. धाबलकर धावा लागतात 19. येस, गोलंदाजावर 4 बॉल. 1 मिनिट हा. 4 बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. 19 धावा धाबलकरती लागतायत. फटका जरूर खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु टाइम नाही झाला व्यवस्थित. फक्त त्यानं स्पीडला साधण्याचा प्रयत्न केला, परंतु सुवर्णमध्ये साधू शकला नाही आहे. आणि बॉल स्ट्रेट टू बंटी. आणि बंटीने मात्र चूक होणारच नाही आहे, त्याची काळजी घेतली आणि फलंदाज रोशन भोईर झाला रन आउट. सबका स्वागत होगा, सबका स्वागत होगा, सबका स्वागत. नवे रील स्टार भेटले. आजकाल ना, पूर्वी कर्तृत्व सिद्ध केलं तर स्टार व्हायचं. आजकाल यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचा ना रील स्टार बनायचं. रील स्टार बनता बनता तुम्हाला रिअल स्टार बनता यायला हवं. लाईफमध्ये स्वतःला सिद्ध केलात ना तर प्रसिद्ध व्हाल. सतीश टावरेनं पुन्हा तीच फॉलो केलं जे पहिल्या 2 सामन्यामध्ये केलं. 2 सामन्यामध्ये चांगलं कनेक्शन पाहिलं स्विच हिटचा आणि तोच ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसला आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकर धावा लागलेत. मी तर म्हणेन की समाधानकारक धावसंख्या आहेत त्या 19. षटक क्रमांक 3 कोण घेऊन येईल. खऱ्या अर्थानं सामन्याची रंगत वाढती आहे. सांभारली संघ पराभूत झाला, त्यानंतर पोसरी संघ पराभूत झाला आणि प्रेक्षकांची गर्दी कमी व्हायला लागली. आता जे उरलेत ते सगळे दर्दी. सर्दी जरी झाली तरी दर्दी रात्रभर गर्दी करतील यातील मात्र शंका नाहीये. गर्दी करतील, परंतु आपण या ठिकाणी टॉससाठी बोलूयात. कारण आपण बघतोय सुपर 4 मध्ये जे 3 संघ पोहोचलेत त्यातील पहिला सामना या ठिकाणी आपण खेळूयात. या ठिकाणी विनंती करूयात आम्ही मासेवाले जे हनुमान वाणिवली ब आणि तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण लगेचच यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा निर्णय तुम्हाला तर नियम माहीतच आहे. त्याच्यामुळे आम्ही मासेवाले वाणिवली बी आणि तन्मय 11 नारपोली
या दोन्ही संघनायकांनी टॉसचे संपर्क साधा. साहिल पाटील हाय वाईड. एक्स्ट्राच्या धावा या इनिंगमध्ये खूप जास्त दिल्या, कारण मागचं षटक तब्बल 10 बॉलचं पडलं आहे, त्याच्यामुळे धावाही वाढलेत. कारण आता धावा सोप्या वाटत आहेत, तुमच्या बॅटिंगवर तुमचा विश्वास जरूर असेल, परंतु ही धावपट्टी सेकंड इनिंगमध्ये बरंच काही बोलते. हेलिकॉप्टर उडवलाय. आज मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी राहिली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं, संघासाठी झटत राहायचं, धावा जमत नसल्या की जमत राहायचं आणि मोठ्या फटक्याने आणखीन 6 धावा बोर्डवर लागतायत. काय फलंदाजी राहिली आहे. भास्कर भोईर यांचे सुपुत्र जयेश भोईरची भरीव कामगिरी श्रेष्ठ संघाला लाभदायी ठरतीये. टॉस जिंकत खऱ्या अर्थानं निर्भीडपणे फलंदाजी करायची हाच निर्णय. अपिलामध्ये उत्साह जरूर आहे, रन्स घेतली नाही आहे, परंतु मागच्या मॅचमध्येही त्यानं अशी रन्स घेतली नव्हती आणि त्यानंतर मात्र मोठा फटका दाखवला होता. धावा लागले, तब्बल 26 धावा बॉल टाकून झालेत आतापर्यंत. फक्त 2 येणाऱ्या 4 बॉलमध्ये 10 धावा जरी आल्या ना तरी आव्हान टाईट बनेल. या धावपट्टीनं अनेक रंग दाखवलेत अनेक फलंदाजांना. खराब गोलंदाजी, गचाल गोलंदाजी, अतिशय खराब. कारण विचार केला तर लोदोलीच्या गोलंदाजांना माहीत असायला हवं होतं की सामना 3 षटकांचा आहे. कदाचित 3 षटकांचा सामना माहीत असल्या कारणानं त्यांनी स्वतःनेच तो 4 षटकाचा बनवला. एवढे वाईट बॉल टाकले आणि त्यांनी सामना स्वतःनंच 4 षटकाचा बनवला आहे. आतापर्यंत खराबच्याच धावा, एक्स्ट्राच्याच धावा बऱ्यापैकी पडलेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. स्ट्रेट टू फिल्डर, स्ट्रेट टू बॉलर. आपल्या फॉलो थ्रूमध्ये मात्र बॉलला स्टॉप केला, थोपवलं आणि रन्स घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही आहे. 27 धावा ऑन बोर्ड. बॉल टाकून झाले साहिल पाटीलचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 3 बॉलमध्ये टार्गेट काय सेट केला जाईल? 3 बॉलमध्ये टार्गेट सेट केला जाईल का? डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून भरधाव वेगानं गुडघा टेक, तमाशा टेक, ऑन नी झाला आणि ठोकला चौकार. तुमचंही आगमन झालंय, तुमचंही सहर्ष स्वागत. सोना आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक वाईट बॉल. मयूर पाटील या इनिंगमध्ये वाईट बॉल टोटल एक्स्ट्राच्या रन्स किती आहेत एकदा मोजूनच घ्या. बंटी बद्रिके आणि टीमला माहीत असणं गरजेचं आहे. नियंत्रित गोलंदाजी ज्या वेळेला कमी षटकांचे सामने असतात त्यावेळेला 8 धावा एक्स्ट्रा आहेत आणि वाईड एकूण 6 वाईड, 1 नो बॉल आणि त्यावर आलेले एक एक्स्ट्राची रन्स. 6 वाईड म्हणजे एक मी म्हटलं होतं की 4 षटकांचाच खेळ खेळलाय बंटी बद्रिकेचा संघ, म्हणजेच धैर्यशील 11 आई एकविरा लोधिवली. पण त्या धावा जमेच्या बनलेत श्रेष्ठ संघाला. निशब्द करणारी कामगिरी. मोठ्या खेळाडूला जेव्हा बाईक दिसायला लागते ना तेव्हा त्याचा गेअर ही शिफ्ट करतो आणि तशाच प्रकारचा खेळ जेव्हा खेळाडूला वाटतं की नाही जर आम्ही जिंकलो तर बाईक मला मिळेल, जेव्हा असं वाटायला लागतं ना त्या बाईक प्रमाणेच खेळ सुरू होतो. शेवटच्या क्षणापर्यंत लढणं, मी मगाशीही सांगितलं, हे रक्तात असायला लागतं. क्रिकेट आर इन ब्लड, ते रक्तातली क्रिकेट जयेश भोईर दाखवतोय. आपला अनुभव काय, रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करणारा जयेश भोईर मात्र बरसतोय. 38 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल बराच वेळ हवेत राहिला. झेलची चान्स आहे, बंटी झेलच्या खाली येईल आणि ते मात्र चूक होणार नाही आहे. परंतु आपल्या संघासाठी अतिशय उत्तम दर्जाची धावसंख्या उभारत पहिल्या षटकामध्ये फक्त धावा होत्या त्या 2, परंतु त्यानंतर 36 धावा तब्बल 2 षटकामध्ये आल्या आणि 38 धावा समाधानकारक धावसंख्या बोर्डवर लागावत मात्र जयेश भोईर परतलाय. येणारे 18 बॉल
जिंकण्यासाठी तब्बल 39 धावांची गरज आहे. बंटी बद्रिके आणि टीम कशा प्रकारचा खेळ राहील, धावांचा पाठलाग होईल का, ट्रॉफी खुणावतीये, बाईक खुणावतीये, त्या बाईकवर बसण्यासाठी कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ ट्रॉफी उचलेल, ऐकूया. 18 बॉल 39 समीकरण या पंचकृषीमध्ये 18 वर्षाच्या तपश्चर्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये मोपाड्याच्या या मैदानावरती मच्छिंद्र पाटील सरांना ऐकूया हा उत्तरार्ध. नक्कीच आपण त्यांना ऐकूयात, परंतु त्या अगोदर या ठिकाणी मी विनंती करेन, आम्ही मासेवाले जे हनुमान वाणविली ब आणि तन्मय 11 जे हनुमान म्हसोबा नारपोली दोन्ही संघाचे संघनायक आपण प्लीज टॉससाठी यायचं आहे. चला लगेचच टॉससाठी यायचं आहे. वाणविली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय आणि आपण बघतोय नरेंद्र मस्कर नारपोली संघाचा संघनायक, तो देखील या ठिकाणी उपस्थित झालाय आणि दोन्ही संघाच्या या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊयात. दोन्ही संघाच्या संघनायकाचं या ठिकाणी स्वागत करूयात. आपण बघतोय या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेन आमचे प्रणितजी सांगले यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपण बघतोय नारपोली संघ अगदी पहिला सामना एका धावेनं जिंकला होता आणि त्यानंतर त्यांनी वळूनही मागे बघितलं नाही. सगळेच्या सगळे सामने एकतर्फी करून या ठिकाणी नरेंद्र मस्कर असेल, अभिजित असेल, सगळ्यांनी टीम एफर्ट टाकून या ठिकाणी आपण बघतोय सगळ्या टीम मेंबर्सनी आपले एफर्ट्स लावून सामने जिंकत या ठिकाणी आपण बघतोय सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. आता मात्र आपण बघतोय आजच्या रात्रीला पहिला सामना जिंकला असं वाटलं होतं. शेवटच्या क्षणाला तो सामना जातोय की काय, परंतु शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं होतं लखन कांबळेनं तो षटकार लगावून या ठिकाणी वाणविली संघाला सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्क करून दिलं होतं. आणि एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल वाणविली तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल नारपोली. या दोन संघांमध्ये अजून एक रणसंग्राम पाहायला मिळेल. सुपर 4 मध्ये त्यांच्या नावावर ट्रॉफी तर या ठिकाणी नक्कीच झाले, परंतु या ठिकाणी आता मात्र पुढची पायरी म्हणजे आपण म्हणतो ना की फायनल पच्या लढतीमध्ये पोहोचण्यासाठी हे दोनही संघ आता मात्र नक्कीच प्रयत्न करताना पाहायला मिळतील. जी हाँ, टॉस की प्रक्रिया में पूरी करेंगे. सभी का स्वागत करना चाहेंगे. बच चुके यहाँ पर 2:20 एक और मुकाबले की हम रुख करना चाहेंगे. बहुत ही बड़ा मुकाबला 39 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर सबकी चाहती टूर्नामेंट सचिन तांडेल और समीर तांडेल की काफी खूबसूरत ये मंजर हम देख पा रहे हैं. इस टॉस की प्रक्रिया पूरी करेंगे. वहाँ पर देवेंद्र मालयम से जुड़ चुके हैं. यस देवेंद्र. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण बघतोय आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये आमच्या पाहतोय एका बाजूला नरेंद्र मस्कर, त्यानंतर आपण पाहतोय आमचे वाणविलीचे संघनायक प्रतीक केरमोडे आणि आमच्या सोबत या ठिकाणी आपण बघतोय मान्यवर पाहुणे आमचे प्रणितजी सांगले यांच्या शुभास्य नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण बघतोय दोन्ही संघांना या ठिकाणी आपण शुभेच्छा दिल्यात आणि आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी टॉस केला जाईल आणि सुपर 4 मध्ये हे दोनही संघ आपण बघतोय. पहिल्या रात्री आपण पाहिलं होतं नारपोली संघानं सगळ्या प्रेक्षकांना चकित केलं होतं. अगदी पहिला सामना कांबे संघाविरुद्ध फक्त एका धाब्यानं जिंकला होता आणि त्यानंतर त्यांनी वळून न मागे बघता जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत अजिंक्य राहिलेत. परंतु पाहूयात आता मात्र या दोन्ही संघाच्या अश्वमेध कोण रोखेल, नारपोली रोखेल वाणविली संघाचा की वाणविली संघ रोखेल नारपोली संघाचा. आणि नाणेफेक जिंकली नारपोली संघानं, तर नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात आणि तुमचा निर्णय लगेचच घेऊन या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये यायचा आहे. वळूयात आमचे मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. बहुत बहुत शुक्रिया चलेंगे देवेंद्र. फिर एक बार मैदान के ऊपर हमारे साथ बंधु भी जुड़ चुके हैं. बहुत ही अच्छे कमेंटेटर, सभी का स्वागत करना चाहेंगे. ये ऐतिहासिक मैदान के ऊपर इस श्रृंखला का चाम हम देख पा रहे हैं. ये हमारा कमेंट्री बॉक्स हमारे बगल में बंधु बैठ चुके हैं, सबके स्वागत है. और मयूर जो काफी खूबसूरत कलम के साथ खूबसूरत स्कोरबोर्ड को सजाते हुए हर गेंद के हमें जानकारी देते हुए और लाजवाब उनकी स्कोरिंग है. स्वागत है मयूर आपका भी. हमारे लिखित बाबर हमारे साथी जो जिनका लोगो हम देख पा रहे हैं, बहुत ही खूबसूरत लोगो उन्होंने बनाया. ऐसे लग रहा है कि टूर्नामेंट स्टार स्पोर्ट्स पर हम देख पा रहे हैं इस तरह से उन्हें लोगो बनाया. स्वागत है निखिल आपका भी. जीत के लिए 39 रनों का लक्ष्य. कौन बनेगा यहाँ पर चैंपियन, इसका जवाब तो हम ढूंढेंगे, लेकिन इस मुकाबले में जीत कर कौन सी टीम सुपर 4 में पहुंच पाएगी इसका भी जिक्र करेंगे. अब तक 3 टीमें ट्रायंगुलर में पहुंच चुके हैं और चौथी टीम यहां से मिलेगी. भातान टीम ने जो मुकाबला 1 रन से जीता उसके बाद पीछे मुड़कर नहीं देखा. तो देखना लोधुनी टीम बंटी बद्रिके जिनकी टीम की पहचान है वो भी मैदान पर पहुंच चुके हैं. स्टाइकर पर बंटी
बद्री के और साथी भाइयों का जयेश भोर गेंदबाजी में और हर्षल ठाकुर आते हुए रायगढ़ प्रीमियर लीग 4 व्हीलर जीतने वाले बंटी बद्री के, जिनके नाम की चर्चा अक्सर टेनिस विश्व में होती है और काफी नामचीन खिलाड़ी है और कई साल क्रिकेट की मकबूलियत हासिल कर कर उन्होंने काफी नाम और शोहरत भी कमाई है। ये वही खिलाड़ी, अच्छी गेंद, क्या रफ्तार थी, क्या गति थी, क्या लेन थी, क्या लाइन थी और देखते रह गए गेंद को। लाजवाब गेंदबाजी। कभी कभी बंदूक कहाँ जाता है ना, शॉट देखने के लायक होता है और कभी कभी डिलीवरी भी देखने लायक होती है। और क्या बेपना शानदार गेंदबाज करते हुए डॉट गेंद की समाप्ति यहां पर दर्शाती हुई। सीखना चाहिए। लोधीली टीम ने 8 गेंदें अवंतर फेंकी है, अतिरिक्त फिजूल के रन दिए उन्होंने और वही रन उनके लिए अब सरदर्द बन सकते हैं। ये क्रिकेट का दस्तूर है। बड़ा शॉट, इसीलिए तो पहचान है बंटी बद्री की। गेंद सीमा पर शानदार छक्का। बहुत बहुत शुक्रिया आपका। माची इस फिल्म की धुन थी कि आग लगी मैदान के ऊपर। जी हां, और ये बंटी बद्री के बाबूशाह हमेशा कहते हैं कब तक बकरी की अम्मा खैर बनाएगी, यानी कब तक इस नामी बल्लेबाज को आप बांध कर रख सकते हैं, क्योंकि ये शानदार खिलाड़ी है। लेकिन गेंदबाज की भी तारीफ करना चाहेंगे, जिस अंदाज में पहले डिलीवरी की थी उन्होंने, बहुत ही अचंभित करने वाली डिलीवरी थी। गजब की गेंदबाजी करने का प्रयास किया, लेकिन बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी। पहली गेंदबाज की बारी डॉट गेंद, अब छक्का लगा बंटी बद्री की बारी। मजा आगा खेल का, वार पलटवार होगा मैदान पर, क्योंकि खेल काफी बड़े पैमाने पर खेला जा रहा है। कौन सी टीम आगे बढ़ेगी इसकी चर्चा होगी। अच्छी गेंद पैटर्न पैड में, ऑन साइड में एक रन जरूर मिलेगा, एक रन की उम्मीद की जा सकती है। लेकिन बंटी मौका थे, लेकिन मौके को क्या थ्रो था पर, शानदार थ्रो। अलंकार एक अच्छी गेंदबाज है, अच्छी खिलाड़ी और काफी चौकन्ने और चुस्तीले खिलाड़ी मैदान पर है और एक रन यहां पर मिलता हुआ। 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। पहली गेंद डॉट, उसके बाद बंटी बद्री ने छक्का लगाया, उसके बाद सिंगल में बटोरा किया। यानी बंटी बद्री के अब तक जो रन बनाए 7 वो ऑन साइड में बनाए, एक भी ऑफ साइड में अब तक उन्होंने शॉट खेलने की जरूरत नहीं की है। गेंदबाज तैयार। जयेश भोयर एक अच्छे गेंदबाज है, जिन्होंने पिछले मुकाबले में क्या गेंदबाज की थी, जब वो मुकाबला काम्बोडिया के सामने जान की बाजी लगाई थी, पूरी कायनात लगा दी और सब कुछ झोंक दिया था अपने आप से। और क्या गेंदबाजी हुई थी उनकी, अजीम शान, शानदार की बात गेंदबाज करे वाला वही उम्दा गेंदबाज फिर एक बार मैदान पर है। अब सामने है हर्षद ठाकुर मैदान के ऊपर, बल्लेबाज के लिए हर्षद ठाकुर। हर्षद, ये अच्छी गेंद मैदान के ऊपर। पहली गेंद भी उसी अंदाज में फेंकी गई थी, लेकिन पहली गेंद इससे भी नीचे रह गई थी, लेकिन थोड़ी सी उठी थी। विकेट में नमी तो नहीं है, क्योंकि शबनम भी गिर रहा पर हरी घास के गाली उस पर टिपकती भी ये शबनम की बूंद है और विरासत में यहां पर मिला हुआ मैदान। लाजवाब माहौल बीच मैदान के ऊपर। सोनाई प्रतिष्ठान आयोजित ये ट्रॉफी हम देख पा रहे हैं। सचिन तेंदुलकर हमारे समीकरण के माध्यम से बेहतरीन प्रतियोगिता। अच्छी गेंद, कोई फुटवर्क नहीं यहां पर। क्रिकेट में फुटवर्क, मोबाइल में नेटवर्क बेहद जरूरी है आज की दुनिया में। फुटवर्क नहीं है मैदान पर बल्लेबाज का, जिसके कारण बल्लेबाज को चकमा दिया। नतीजा आपके सामने, एक और डॉट गेंद की समाप्ति। बंटी बद्री की बेकरार है स्ट्राइक पर जाने के लिए, उन्होंने सिंगल निकाला तो छक्का लगाने के बाद, लेकिन ट्राई का मौका उनको अब तक नहीं मिल पा रहे। टीम का स्कोर 7 रन 5 गेंदों का खेल समाप्त हुआ। छक्का आने के बावजूद भी 7 रन। वाह भाई वाह, लाजवाब गेंदबाजी, कोई जवाब नहीं इस गेंदबाजी का। ऑन साइड में गेंद को ड्राइव किया, खिलाड़ी वहां पर पहुंचे, लेकिन जब तक गेंद उनको अलविदा कर चुकी थी। एक छक्का, एक चौका, एक सिंगल। टीम का स्कोर है कुल मिलाकर 11। एक ओवर का खेल समाप्त हो चुका है। बात है, कलाकार आपने भी हमारा दिल चुरा लिया। और देखिए अभी भी मेहमान आ रहे हैं इस मंच के ऊपर। आइए, स्वागत है सभी पधारे हुए मेहमानों का स्वागत करना चाहेंगे। 12 गेंदे बच्चे 28 रन की आवश्यकता है। क्या इस मुकाबले को जीतकर भातान टीम सुपर 4 में यहां पर पहुंच पाएगी, या फिर लोधीली टीम इस मुकाबले को जीतकर टॉप 4 में यहां पर पहुंच पाएगी? कौन सी टीम होगी विजेता और कौन सी टीम आएगी सेमीफाइनल के एनकाउंटर नंबर 2 से सेमीफाइनल में? नजर जमाए रखना, क्योंकि मुकाबला काफी उफान पर चलने वाला है। जीत के लिए 12 गेंदे अब समय कर बैठेगा, 28 रन की आवश्यकता। आने वाला ओवर किस प्रकार फेंका जाएगा? 8 रन फिजूल के दिए,
नहीं तो अब समीकरण 12-20 का होता था। यही कारण है क्रिकेट में गलती के लिए कोई गुंजाइश नहीं है और क्रिकेट में गलतियों के लिए आपको कोई रिटेक नहीं यहाँ पर। जो गलती आपने की बस की मैदान के ऊपर। यदि ये समीकरण 8 गेंद फिजूल के रन नहीं देते तो यहाँ पर 12-20 का समीकरण होता था, लेकिन 12-28 का है। इस बात पर गौर करना है, मजा आएगा खेल का। अभी भी कई दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे यूट्यूब के जरिए भी, और यहां पर भी कई दर्शक मैदान के ऊपर चारों तरफ से मैदान को घेर लिया हमारे दर्शकों ने, जो क्रिकेट से बेपना इंतहा मोहब्बत करते हैं, क्रिकेट से लगाव और रुचि रखते हैं। उन सभी दर्शकों का प्यार भरा फिर एक बार नमस्कार। जीत के लिए 12 गेंदे और आती हुई यहां पर तनीश जुमारे आते हुए, एक अच्छी गेंदबाज है। जिस गेंदबाज ने पिछले मुकाबले में क्या करवट दी थी गेंदबाजी में, वही आते हुए लेग कटर गेंदबाज। जी हां, वही पहचान है। क्या गेंद पे जड़ से पहुंच पाएंगे? जी हां, लपक लिया कैच को। बड़ा विकेट मैदान से बंटी बद्री के एक ही पारी का समापन हुआ। 3 गेंदों में 7 रन किए, यहां पर पारी खेली, उसके बाद बंटी के पारी का खात्मा होता हुआ। गलती तो हुई है बल्लेबाज से बंटी बद्रिके से, और डीजे मास्टर ने उनको कहा कि गलती की है। क्या बात है डीजे मास्टर, कपेची डीजे मास्टर यहाँ पर अपने सॉन्ग से, यानी कि अपने तरंग के, अपने ध्वनि के तरंग से हमारे कलेजों को ठंडक दे रहे, और साथ साथ कलाकारों को नाचने का मौका भी दे रहे। सब कुछ दिया इस ट्रॉफी ने, सबके चेहरे पर नूर है, सबके चेहरे पर खुशी की लहर है, और यही तो कारण है सचिन तांडेल और समीर तांडेल की ये शानदार श्रृंखला हम देख पा रहे हैं इस मैदान के ऊपर। ऐतिहासिक अचानक के मैदान पर नो लुक शॉट, हार पा गए यहां पर। एक और विकेट का नुकसान, विकेट का सिलसिला जारी और रनों का सिलसिला मानो थम चुका मैदान पर। दस गेंदे 28 रन की आवश्यकता। मैंने प्यार किया का तू चल मैं आया, ये भी धुन बजाई जा सकती है डीजे यहाँ पर, क्योंकि दोनों बल्लेबाज मैदान पर यहाँ पर निकल चुके हैं। तू चल मैं आया, एक के पीछे एक बल्लेबाज जाते हुए, लेकिन हैट्रिक के कगार पर है ये 18 साल के युवा खिलाड़ी मैदान के ऊपर। वो जोश, वो जुनून, वो जज्बा, वो ताकत, वो नजाकत और वो हुनर मैदान पर पूरी तरह से काबिले से कूट कूट कर भरा गेंदबाज इस मैदान के तहलका मचा रहा है। लगातार 2 विकेट प्राप्त करने के बाद हैट्रिक के कगार पर आ चुके हैं। क्या हैट्रिक प्राप्त कर पाएंगे तनिष? ला बेहतरीन गेंदबाजी, गजब की गेंदबाजी बीच मैदान पर होती हुई, अनुशासित गेंदबाजी करते हुए, कोई भी वाइड कोई भी नो नहीं है, अनुशासित गेंदबाजी। उल्टा पुल्टा, इसी के साथ अंपायर की उंगली ऊपर उठ सकती थी, लेकिन बल्ले का किनारे की आवाज आई। इस शॉट को गोवा में अल्टी पल्टी कहा जाता है, और यही शॉट यहां पर स्विच हिट कहा जाता है शुद्ध हिंदी में, यहां पर यानी कि क्रिकेट की परिभाषा में। और यहां पर एक डॉट गेंद की समाप्ति। क्या गेंदबाजी, क्या बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा किया, और क्या नया अध्याय आपके सामने रखा इस गेंदबाज ने। पिछले 3 गेंद से एक भी रन नहीं है, अब हालात काफी नाजुक है। 9 गेंदे 28, 12 गेंदे 28, अब समीकरण वही का वही है। 9 गेंदे 28, काबिलियत भरी गेंदबाजी, कोई मौका नहीं है, लेकिन मिलेंगे यहां से। हवा में गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन गेंद से छिड़कानी जरूरी है, और यहां से मिलेंगे 2 रन। 2 रन से काम नहीं चलेगा पर। पिछले 4 गेंद से मिले में 2 रन, अब समीकरण करवट बदल चुका है। 7 गेंदे 26 की आवश्यकता। आने वाली 26 मार्च को 8 गेंदे, माफ कीजिए, 8 गेंदे 26 रन की आवश्यकता है आने वाली 26 तारीख को, यानी कि रामनवमी। और यही मैदान के ऊपर यहां पर हम स्टेज के ऊपर दिखा रहे, थीम दिखाती हुए। अच्छी गेंद पुल करना चाहते थे, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास, आगे रखा, लेंथ अच्छी थी, लाइन भी अच्छी थी, हल्का सा टर्न किया गेंद को, यानी कि हल्का सी करवट घुमाव दिया और नचा बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति। 7 गेंदे 26, यानी अब मुश्किल नजर आ रही है लोधोली टीम के लिए। मसिया बनकर कौन सा बल्लेबाज आएगा, इसकी चर्चा होगी। शॉट ऑफ प्लेन, फाएगा अलंकार गेंद के नीचे, कोई मौका नहीं है। 3 सफलता अर्जित की गेंदबाज ने, वाह भाई वाह, बेहतरीन गेंदबाजी, और रन दिए 2। समीकरण बताएंगे 6 गेंदे 26 की दरकार।
वाह भाई वाह, डीजे आपका भी और इन कलाकारों का भी। 6 गेंदे 26, और खासतौर पर हमारे सचिन तांडेल और समीर तांडेल, इनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। क्या लाजवाब प्रतियोगिता पर अचानक ऐतिहासिक मैदान के ऊपर ये खूबसूरत मंजर उनका दिखाई दे रहा है। ये टिमटिमाती रोशनी, ये हरी घास की घालीन और इस पर टपकती शबनम की बूंदे और ठंड हवा बहती हुई, क्या लाजवाब और शानदार ये खूबसूरत मंजर बनता नजर आता हुआ। 6 गेंदे जीत के लिए 26 की दरकार। यस अंपायर। अंपायर का किरदार निभाते हुए मिस्टर अरुण पारंगे सर, मिस्टर निशान माली सर, हमारे मिस्टर नरेश मात्रे सर और मिस्टर प्रवीण भोजने सर, सभी का दिल के गहराई से हम शुक्रगुजार हैं। अंपायर मुकाबले को आगाज करे। जी हाँ, अलंकार गेंदबाजी में आते हुए। चलो देरी न कर रहे भातान टीम, क्योंकि कई सारे मुकाबले अभी खेलने। एनकाउंटर नंबर पहला सेमीफाइनल, एनकाउंटर नंबर दूसरा सेमीफाइनल, इसके बाद ग्रैंड फिनाले। कौन बनेगा चैंपियन? Because today is a final day and who will become a champion? We want answer right now. तो देखना में उसका जवाब चाहिए, क्योंकि पिछले 3 रातों से जवाब ढूंढ रहे। आज मिलेगा चैंपियन, कौन बनेगा इसका हम जवाब ढूंढेंगे। टीम का स्कोर यहां पर काफी कम है, क्योंकि दूसरे ओवर में कमर कसी गेंदबाजी की और केवल 2 रन देकर 300 पद अर्जित की। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश किया तनीश ने और काबिलियत उन्हें दिखाई। उम्र 18। चलो भातान टीम समय बर्बाद न करे प्लीज। चलो, क्योंकि अंपायर आपसे बार बार ये विनती कर रहे हैं, क्योंकि अब मुकाबले में इतना दम नहीं है। मुकाबला क्लोज एनकाउंटर नहीं है। क्लोज एनकाउंटर हो तो आपको समय देते हैं हम लोग। आयोजकर्ता की ओर से सूचित किया जाता है आपसे, हमें कोई इतराज नहीं है, लेकिन आयोजकर्ता से सूचित किया जाता है आपको कि समय की बर्बादी न करें। बढ़िया शॉट, अभी भी दमकम है। गेंद सीमा पर, सीधा 6 रन। रहने को क्या बात है डीजे, अप्पा डीजे एक बहुत ही शानदार, बहुत ही शानदार। शादी की धुन आने वाली है, शादी का मौसम आ रहा है, तो अगर डीजे आपको पसंद है तो उनको कॉल कीजिए आप। 5 गेंदे 20 रन की आवश्यकता। अभी भी बन सकता है मुकाबला, अभी भी यहां से करवट बदल सकता है मुकाबला। हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। लेकिन ऑन साइड में ड्राइव किया, गेंद को 1 रन मिलेगा। लगा पर खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन जब तक गेंद को उठाए समय था बल्लेबाज के पास 2 रन पूरा करने का। लेकिन ऐसे में क्या ये विकेट है या फिर नहीं है? और अंपायर का इशारा यहाँ पर हो चुका है। यह अंपायर की उंगली आसमान को दिखाती हुई, आसमान साफ सुथरा, चांद नजर आ रहा है, लेकिन सितारे नजर नहीं आ रहे। एक और विकेट की तलाश। कल अगर बदन दर्द करे तो आयोडिक्स मल लेना, लेकिन नाचना कभी ना छोड़ना। काफी शानदार उन्होंने भी हमारा मनोरंजन किया। चिरला में हमने चेयर गर्ल्स देखे, लेकिन यहाँ पर चेयर बॉयज हमारे सावंतवाड़ी के। स्वागत है इन सभी कलाकारों का जिन्होंने पूरा लुत्फ उठाया। कल श्रृंखला की सबसे ज्यादा याद किसे आएगी? तो इन कलाकारों को आएगी यहाँ पर, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने एंजॉय किया, हमने उनसे सीखा है। क्योंकि आज में जीना है, वर्तमान में जीना है, भविष्य की चिंता ना कीजिए। क्या उन्होंने कलाकारों ने हमें एक पैगाम दिया, हम भी आपके ऊपर फिदा है। टीम का स्कोर 4 गेंदे 19 की आवश्यकता। होगा सॉन्ग भी होगा, सब कुछ होगा। चलो फिलहाल मुकाबले को समाप्त करना है, क्योंकि कल स्कूल है, हमें ड्यूटी पे भी जाना है। चलो 4 गेंदे 19 की आवश्यकता। चलो 4 गेंदे 19। अभी भी मुकाबले में दमकम है या फिर नहीं है? अजय सांगड़े आते हुए बल्लेबाज के लिए, नामी बल्लेबाज अजय के लिए गेंद थी, हैमर किया गेंद को, लेकिन गेंद जा रहे एक्स्ट्रा कंडीशन में। काफी शानदार फील्डिंग का मुजाहरा जय बोर करते हुए। यहां से उम्मीद अब कम होती नजर आ रही है। 3 गेंदे 18 की आवश्यकता। अगर 3 गेंद में 3 छक्के लगाएंगे तो कुछ बन सकता है, नहीं तो इस मुकाबले को छोड़ना होगा, क्योंकि 1 रन से मुकाबला जीता था भातान टीम ने। हम कभी ना भूल पाएंगे, और वो सदमे के बाद कभी पीछे मुड़कर नहीं देखा भातान ने। बड़ा सबक सीखा भातान टीम ने इस मुकाबले से। सबक सीखना चाहिए इंसान को, ठोकर लगने के बाद आपको सबक सीखना चाहिए। एक और विकेट का नुकसान, डीजे को मिलेगा मौका, कलाकारों को झूमने का एक और मौका यहां पर रहने को
वाह भाई वाह, 2 गेंदे 18 की आवश्यकता, समय के हफ्ते से बचा मुकाबला केवल रस्म निभाई जाएगी। मिट्टी और गोबर से बना विकेट जैसे बेजान है, उसी अंदाज में मुकाबला बेजान है। अब जान नहीं मुकाबले में, और इस मुकाबले को जीतकर भातान टीम आगे बढ़ेगी। ये होता है सबक बंधु, 1 रन से मुकाबला जीता, उसके बाद सबक सीखा, उसके बाद पलट कर नहीं देखा। यानी गलती करना इंसान का स्वभाव है कि वो भूल को स्वीकार करना एवं वैसी भूल फिर न करने का प्रयास करना शूर एवं वीरता का प्रतीक माना जाता है। और ये वीर की तरह पर लड़े मैदान पर एक से बढ़कर मुकाबले जीतकर आगे का रास्ता नाप लिया। 1 गेंद 18 की आवश्यकता, मजा नहीं आया मुकाबले में, लेकिन गेंदबाजी अच्छी हुई है। तनीश ने हमें प्रभावित किया, इस गेंदबाज ने भी प्रभावित किया, और यह मुकाबला 17 रनों से यहां पर जीता। अलंकार की भी नामी गेंदबाजी, और गेंदबाज तनीश होंगे मैन ऑफ द मैच के हकदार। उम्र 18, अभी खेलने कूदने की उम्र है। वो जोश, वो जुनून, वो जज्बा, वो ताकत, वो नजाकत, हुनर काबिल स्कूट कर भरे हैं। और वही खिलाड़ी होंगे जिन्होंने एक ओवर में 3 सफलता अर्जित कर महज 2 रन दिए, जबकि 12 गेंदे 28 का समीकरण था। और वही होंगे मैन ऑफ द मैच के हकदार। हार्ड लक बद्री के बंटी, बद्री के हार्ड लक लोधोली टीम। आइए, जीत की घोषणा पर हो चुकी है। यस बंधू, नक्कीच आपण बघतो या सामन्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा भाताण संघ त्याच स्टाईलनं एक चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, तीनही क्षेत्र